नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस 2023 मध्ये झालेला क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण गणित तसेच बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे? आपला काय म्हटलंय? दोन जोडमूळ संख्यांची बेरीज ही 144 चे वर्गमूळ. तर 144 चे वर्गमूळ काय? आपल्याला माहित आहे 144 चे वर्गमूळ 12 आहे. आपला ऑप्शन काय दिलेत? ऑप्शन 1 आहे 1 11, ऑप्शन 2 आहे 3 9, ऑप्शन 3 आहे 5 7 आणि ऑप्शन 4 आहे 8 आणि 4. आपला काय म्हटलंय? दोन जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशा असतात? जे लगत एकमेकाच्या लगत येतात मूळ संख्या, जसं की 3 आणि 5. 3 नंतर 5 ही लगेच येणारी मूळ संख्या आहे. या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. त्यानंतर 5 नंतर 7 येणारी एकमेकांच्या लगत येणारी मूळ संख्या. त्यानंतर 11 आणि 13 या झाल्या जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. आता याच्यापैकी कोणती जोडी आहे याच्यामध्ये? तर 5 आणि 7 आहे. आता हे ऑप्शन कट होतील, कारण एक हा मूळ पण नाही आणि संयुक्त नाही, त्यामुळे हे कट होईल. इथे 9 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 9 ही मूळ संख्या नाही. ऑप्शन 2 पण कट होईल. इथे 4 ला पण भाग जातो आणि 8 ला पण भाग जातो, त्यामुळे या दोन्ही पण मूळ संख्या नाहीत. हे पण ऑप्शन कट होईल. आपला करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? आपला 5 संख्या आहेत म्हणताय आणि त्यांची सरासरी ही 14 आहे. सरासरी म्हणजे मधली संख्या असते आणि संख्या कशा आहेत? क्रमवार आहेत. म्हणजे 14 नंतर 15 येईल, 15 नंतर 16 येईल, त्याच्या अगोदरच्या दोन, 14च्या अगोदर 13, 13च्या अगोदर 12. आता हे झाल्या 5 क्रमवार संख्या, यांची मधली संख्या ही त्यांची सरासरी 14 आहे. आपला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? आता सर्वात लहान संख्या आहे 12 आणि सर्वात मोठी संख्या आहे 16. आपल्या या दोन्ही संख्यांची बेरीज विचारली आहे. 12 प्लस 16. 12 आणि 16ची बेरीज 12 दुनी 24 आणि वरचे 4 28. यांची बेरीज किती येईल? 28. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न आहे, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे, तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या कोणती? आपल्याकडे ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 14, ऑप्शन 2 18, ऑप्शन 3 16 आणि ऑप्शन 4 आहेत 12. आता याला आपण ऑप्शन नुसार काढूया. आपल्या काय? दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी. आता कोणत्याही क्रमवार संख्याला घेतल्या विषम संख्या, आता 3 घेतली 5 घेतली, यांचा लसावी काय येईल? यांचा जो गुणाकार असेल तोच यांचा लसावी असेल. म्हणजे याचा लसावी किती येईल? 5 त्रिक 15. आता याच्याहून काढूया. समजा आपण याच्या अगोदर येणारी संख्या 13 आणि याच्या नंतर येणारी संख्या 15, या दोन्ही संख्याचा लसावी किती? 195 पाहिजे. येत असेल तर आपलं ऑप्शन 1 राईट होईल. जर नाही आला तर ऑप्शन 2 चेक करायचं. आता यांचा गुणाकार करून पाहूया. 13 गुणिले 15 काय होईल? 15 त्रिक 45 ला 5, हातचे आले 4, 15 1 15 आणि 15 आणि 4 19. म्हणजे याचाच गुणाकार किती येतो? 195. आपल्या तेच म्हणलंय दोन संख्यांचा लसावी 195 आहे. 13 आणि 15 या दोन संख्यांचा लसावी 195 आहे. यांच्या मधली संख्या कोणती येते? 14. त्यामुळे ऑप्शन क्रमांक आपलं 1 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात. तर 15 मजूर आहेत जे की एक काम एक आहे स्टार, ते 10 दिवसात पूर्ण करतात. पुढे काय म्हटलंय? त्याच कामाच्या दीडपट काम. आता इथे एक काम होतं, इथे काय होईल? दीडपट काम, म्हणजे 1.5 पट होईल. 25 मजूर किती दिवसात करतील? आधी 15 होते, आता 25 मजूर. आपल्या डे विचारलंय, दिवस, इथं डी काढूया. आता जेव्हा काम वेगवेगळं असतं, इथं वरी एक काम आहे, खाली दीड काम आहे, तेव्हा काय करायचं? इन्व्हर्स करायचं. आता जर दोन्हीकडे एक असेल तर करायची गरज नाही, कारण इन्व्हर्स जरी केलं तरी सेमच असतं. त्यामुळे 1.5 वर नेऊया आणि खाली 1. याला इन्व्हर्स केलं. आता सोडवलं की आपला आन्सर भेटून जाईल. इथं 5चा भाग जातो. 5 त्रिक 15, 5 5 25.
पुन्हा 5 एक 5, 5 दुनी 10, काय होईल 3 दुनी 6, 6 गुणिले 1.5 किती होतील तर 9. म्हणजे किती दिवस लागतील तर त्यांना 9 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मनालीला इयत्ता 10वीच्या परीक्षेत गणित सोडून इतर 5 विषयात सरासरी 62 गुण मिळाले. आता 62 गुण किती विषयात, गणित सोडून 5 विषयात, हे 5 विषयाचे गुण झाले. आता 5 विषयात एकूण गुण किती होतील, खाली एकूण गुण काढूया. 5 दुनी 10 अशी 0, हातचेला 1, 5 सक 30 आणि हातचा 1 31, म्हणजे तिला 5 विषयात किती 310 गुण मिळाले. पुढे काय म्हटलंय, गणितासह, आता याच्यामध्ये गणित पण इन्क्लूड आहे, गणितासह 6 विषयांची सरासरी 65 आहे. 65 ही सरासरी एकूण 6 विषयाची आहे. किती होतात एकूण गुण, 6 पंचे 30 ला 0, हातचेला 3, 6 6 36, 36 आणि 3 39, म्हणजे 6 विषयाची सरासरी आपल्याला किती भेटली 390. याच्यामध्ये गणित नव्हता, याच्यामध्ये गणित आहे, म्हणजे याच्यात गणिताचे मार्क्स जे ऍड झाल्यानंतर हे काय झाले 390 मार्क्स झाले. याच्यातून हे मायनस करूया म्हणजे आपल्याला गणिताचे मार्क्स मिळून जातील. 390 मायनस 310, 90 मधून 10 गेले 80 राहिले, म्हणजे गणिताला किती मार्क्स मिळाले तिला, तर गणित या विषयात तिला 80 मार्क्स मिळाले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक मीटर लांब, 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंपा पाण्याने पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल. आता पिंप आहे जो की तिन्ही बाजूने 1 मीटर लांब आहे, 1 मीटर रुंद आहे आणि 1 मीटर खोल आहे. तिन्हीचा जर गुणाकार केला काय येते 1 घन मीटर. आता 1 चा घन म्हणजे 1 घन मीटर झालं. आता 1 घन मीटर मध्ये 1000 लिटर पाणी मिळतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 3 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील. आता घन आहे, घनाला बाजू किती 3 असतात, मग 6, एक बाजू 6, दुसरी पण बाजू 6 आणि तिसरी बाजू 6, तिन्ही बाजू 6 सेंटीमीटर आहेत. आणि आपल्याला याच्यापासून दुसरा घन तयार करायचा आहे ज्याची बाजू ही 1.5 सेंटीमीटर असावं, म्हणजे दुसरा जे घन तयार करेल त्याच्या प्रत्येक बाजू ही 1.5 सेंटीमीटरची असेल. आता याला जर भागला आपण 6 ला 1.5 न तर आपल्याला दुसरे जे ठोकळे मिळतील ते त्यांची संख्या मिळून जाईल. आता भाग देऊया. 15 एक 15, 15 चोक 60, 4चा भाग गेला, पॉईंटला धरलं नाही. 15 एक 15, 15 चोक 60, इथं पण 4चा भाग जाईल. 15 एक 15, 15 चोक 60, तिन्हीचा गुणाकार किती होते 4 चोक 16, 16 चोक 64, म्हणजे एकूण 64 नवीन ठोकळे तयार होतील. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7.5 वर्ष, 7.5 वर्ष प्लस 29 महिने मायनस 2.5 वर्ष किंवा 2.5 वर्ष, तर याचं इक्वल टू किती होईल आपलं विचारलं आहे. आता 7.5 वर्ष आहे, याच्यामधून जर 2.5 म्हणजे 2.5 वर्ष मायनस केले किती राहतील, इथं 5 वर्ष राहतील. 5 वर्ष आणि हे 29 महिने जसे असत तसे. आता 29 महिन्याला आपण कसं लिहू शकता, याच्यामध्ये किती आहेत 12 दुनी 24, 12 महिन्याचा 1 वर्ष, 12 दुनी 24 म्हणजे 2 वर्ष आणि वरचे किती राहिले 5 महिने राहिले, 2 वर्ष 5 महिने असं लिहू शकता. 2 वर्ष आणि 5 महिने, हे काय होईल मग, हे 5 वर्ष आणि 2 वर्ष एकमेकात ऍड करूया, 5 आणि 2 7 वर्ष. आता बाकी शिल्लक काय राहिले फक्त 5 महिने, म्हणजे 5 वर्ष 7 वर्ष 5 महिने, हे आपलं फायनल आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरण्यास अ नळाला 10 तास, ब नळाला 15 तास व क नळाला
12 तास लागतात, तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद किती वेळात भरेल? आता 3 नळ आहेत आपल्याकडे. एक आहे अ, दुसरा आहे ब आणि तिसरा आहे क. पहिल्या नळाला किती 10 तास लागतात, दुसऱ्याला 15 तास आणि तिसऱ्याला 12 तास लागतात. आता याला लसावीच्या मदतीने सोडूया. या तिन्हीचा लसावी घ्यायचा. एल सी एम आणि लसावी. तिन्हीचा लसावी किती येतो? म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला तिन्हीनं पण भाग जातो ती संख्या आहे 60. तर बघा याला 12 न भाग जातो, 12 पंच 60, 15 न भाग जातो, 15 चौक 60, त्यानंतर 10 सखी 60. म्हणजे तिन्ही संख्येला भाग जाणारी लहानात लहान संख्या. आता जे मधली संख्या आहे 60, हे काय आहे? आपला टाकी भरायची, तर ही टाकीची क्षमता आहे. क्षमता किती लिटर आहे? 60 लिटर आहे. आणि हे काय आहे? अ नळ आहे, जो की एका तासात 6 लिटर भरतो. ब नळ एका तासात 4 लिटर आणि क नळ एका तासात 5 लिटर. म्हणजे हे तासाला भरतोय ना नळ, त्यात तेवढी ही क्षमता आहे. आपलं काय म्हणलं, तिन्ही एकदाच चालू केले म्हणजे तिन्हीची बेरीज होईल. अ न 6 लिटर भरलं पाणी, ब न 4 लिटर आणि क न 5 लिटर. तिघांनी मिळून एका तासात किती भरलं? 6 4 10 5 15. तिघांनी मिळून 15 लिटर पाणी भरलं. टाकी किती आहे? एकूण 60 लिटरची टाकी आहे. एका तासाला 15, तर 60 लिटर भरण्यासाठी किती? तोंडी पण काढू शकता की 15 चौक 60 म्हणजे 4 तास लागतील. 60ला जर 15 न भागितलं किती? 15 चौक 60 म्हणजे 4 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 लिटर व 600 मिली या दोन राशीचे गुणोत्तर काढा. आता 1 लिटर गुणोत्तर 600 मिली. आपला काय काढावं लागेल याच्यात अगोदर? तर एका लिटरमध्ये किती मिली असतात? एका लिटरमध्ये 1000 मिली असतं. 1000 मिली गुणोत्तर आता कशाशी सोबत येईल? 600 मिली सोबत. आता त्यात काय काय कटतं ते कट करायचं. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. आणखी भाग जातो का? तर 6ला आणि 10ला भाग जातो, 2 न जातो. म्हणजे बेत्रिक 6, 3चा भाग गेला आणि बे पंच 10, 5चा भाग गेला. त्यांचं गुणोत्तर किती येईल? 5 3. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या काढा. वर्गातील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 5:6 आहे. मुले 5 तर मुली 6. आणि काय दिले आपल्याला? मुलांची संख्या, म्हणजे मुले क्लासमध्ये 30 आहेत आणि आपला मुलींची संख्या विचारली आहे. आता इथं कट पाहायचं की किती पट झालंय ते. 5 सख 30 म्हणजे हे काय झालं? 6 पट झालं. इथं पण 6 पट करायचं. 6 जर 6 पट केलं काय होईल? 6 6 36. म्हणजे मुलीची संख्या किती आहे? 36. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन बुद्धिमत्तेचा आहे. आपल्याला एक सिरीज दिली आहे 1 3 7 15 31. त्याच्या पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. सुरुवातीला आपण डिफरन्स पाहूया. डिफरन्स कितीचा? 1 आणि 3 मध्ये इथे 2चा डिफरन्स आहे. इथे जर पाहिलं तर दोघांमध्ये 4चा डिफरन्स आहे. या दोघांमध्ये 8चा डिफरन्स, या दोघांमध्ये 16चा डिफरन्स. म्हणजे काय होते? डिफरन्स आपल्याला 2चे दुप्पट 4 झालं, 4चं दुप्पट 8, 8चं दुप्पट 16 झालं. आता 16चं दुप्पट काय होईल? 32. म्हणजे आपल्याला 32 ऍड करावं लागतील 31 मध्ये. 31 प्लस 32. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे पुढची संख्या काय असेल? तर 63. क्वेश्चन मार्कच्या जागी 63 ही संख्या येईल. ऑप्शन क्रमांक 3 इथे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ट्रेनवरती आहे. 600 मीटर लांबीची आगगाडी 60 किमी वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता याच्यासाठी एकच सूत्र लक्षात ठेवायचं फक्त. डिश टीव्ही. डी म्हणजे डिस्टन्स किंवा याला मराठीमध्ये अंतर, टी आणि टाइम आणि व्ही आणि वेग. आपल्याला डिस्टन्स किती दिला आहे? रेल्वेची लांबी दिली आहे 800 मीटर, प्लस याच्यात बोगद्याची पण लांबी दिली आहे. जे काही लांबी देऊ
बोगद्याची देवका ट्रेनची ते डिस्टन्सच्या जागी अंतराच्या ठिकाणी लिहायचं. बोगद्याची लांबी दिली आहे 200 मीटर. आता हे मीटरमध्ये आहे. टाइम आपल्याला काय वेळ विचारलाय किती लागतो ते टाइम जसा तसं आणि वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास. आता हे मीटरमध्ये आहे अंतर आणि वेग आहे किलोमीटर प्रति तास मध्ये. आपल्याला याला काय मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल मीटर प्रति सेकंद मध्ये. त्यासाठी काय करायचं मग 5 गुणिले 5 भागिले 18 न गुणायचं. त्याला जर गुणलं काय होईल कितीचा भाग जातो 6चा जातो. 6 दुनी 12 6 3 18 6 1 6 आणि राहिला 0. आता भाग जात नाही कोणत्याही संख्येनं. या दोन्हीची बेरीज करून घेऊया. दोन्हीची बेरीज किती होते 1000 इज इक्वल टू. आता इकडे एक नियम लक्षात ठेवायचा. समजा इक्वल टू चिन्ह आहे त्याच्या पलीकडे जर एखादी संख्या भागाकारात असेल, आता 3 जसे इथं भागाकारात आहे त्याला जर इकडे आणलं तर काय होतील ते गुणाकारात जातील. समजा एखादी संख्या गुणाकारामध्ये आहे त्या संख्येला जर इकडे घेऊन आलात तर काय होईल ते भागाकारामध्ये. म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे जर आणलं तर काय होते त्यांचं साईन चेंज होते. म्हणजे जी चिन्ह आहे ते चेंज होईल. आता बघा इथं 3 भागाकारामध्ये आहे त्याला जर आपण इकडे घेऊन आलो तर काय होणार त्याचं भागाकाराची गुणाकारामध्ये येतील म्हणजे गुणिले 3. त्यानंतर बघा हे दोन काय आहेत गुणाकारामध्ये. या दोन्हीचा गुणाकार 10 50. आता हे गुणाकारामध्ये आहे टी सोबत वेळेसोबत. त्याला जर इकडे आणलं तर काय होतील गुणाकारातील भागाकारामध्ये साईन चेंज झालं म्हणजे हे छेदामध्ये गेले 50. इथं फक्त काय राहिला टी. बाकी सर्व आपण इकडे घेऊन आले. आता वेळ मिळेल याला सॉल्व्ह केलं की 1 0 कटला 1 0 कटला आणखी भाग किती जातो 5 न. 5 1 5 5 2 10 राहिला 0. आता दोन्हीचा गुणाकार किती होईल 20 3 60 म्हणजे टाइम आपल्याला किती मिळाला 60 सेकंद. ती रेल्वे त्या बोगद्याला किती बोगदा ओलांडण्यासाठी 60 सेकंद. आपल्या मिनिटामध्ये विचारलंय 60 सेकंद म्हणजे किती 1 मिनिट वेळ लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत. आता वाहनतळावर एक स्कूटर आहे. स्कूटरच्या पुढे 26 वाहने आहेत आणि मागे किती 9 वाहने आहेत आणि स्कूटर स्वतः एक वाहन आहे. या सर्वांची बेरीज करूया. 26 9 आणि स्कूटर एक स्वतः 26 प्लस 9 प्लस स्कूटर एक टोटल किती होतील 9 6 15 1 16 अशी 6 हातचेला 1 आणि 3 म्हणजे टोटल त्या वाहनतळावर किती 36 वाहने आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ससे व मोर मिळून 18 आहेत. त्यांच्या पायाची संख्या 52 आहे तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत. आता याच्यासाठी एक सूत्र आहे. जे पण या सूत्रानं काढेल ते काय असेल 4 पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या असेल. आता 4 पाय कशाला आहेत याच्या गणितामध्ये सस्याला आहेत. मोराला 2 पाय असतात. सूत्र काय तर पाय आहेत ना पायाला 2 न भागायचं आणि मायनस काय करायचे डोके करायचे. आपल्या क्वेश्चन मध्ये 2च व्हॅल्यू दिले आहेत एक पाय आणि डोके. पायाला 2 न भागायचं मायनस डोके करायचं. पाय किती दिलेले आहेत पाय आहेत एकूण 52. 52 भागिले 2 मायनस डोके आपल्याला 18 डोके दिले आहेत. आता 52 ला जर 2 न भागलं तर किती होईल 26 मायनस 18. 26 मधून 18 गेले किती राहतील तर 8 राहिले. म्हणजे सस्याची संख्या किती झाली 8. सस्य 8 मिळाले आपला. पण काय विचारलंय कितीने अधिक विचारलंय. मोराची पण संख्या काढावी लागेल. आता मोर किती असतील तर एकूण किती आहेत डोके 18 म्हणजे दोघांचे मिळून आहेत 18. त्याच्यामधून ससे तेवढे मायनस करायचे म्हणजे मोराची संख्या किती मिळाली आपल्याला मोर बरोबर 10. आता मोर कितीने अधिक आहेत तर प्लस 2 न. ससे 8 आहेत त्याच्यामध्ये 2 ऍड केले म्हणजे 10 तर 2 ने अधिक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तयार कपड्याच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत काय होती. आता कोणतीही वस्तू आहे त्या वस्तूची 100%च किंमत असते. आता त्याच्यावर 100%वर 25% सूट दिली म्हणजे ती दुकानदाराने ती वस्तू कितीला विकली तर 75%ला विकली. तर जेव्हा 75%ला वस्तू विकली आहे त्याला किती प्रॉफिट झालं
तर 2250 रुपये. आपल्या वस्तूची मूळ किंमत विचारली. मूळ किंमत काय असते वस्तूची कधी पण 100% असते. मग 100% बरोबर किती? आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काढू शकता. कसं करायचं? या दोन्हीचं क्रॉस आणि या दोन्हीचं क्रॉस. 100 गुणिले 2250 आणि हे दोन्ही क्रॉस 75. क्वेश्चन मार्कची संख्या काढायची, त्याला एक्स म्हणूया आपण. हे काढायचे म्हणून त्याला पुढे घेतलं. आता याला सॉल्व्ह करूया. 100 आणि 75 याला किती 25 न भाग जातो. 25 न भाग जायचा. 25 त्रिक 75, 25 चौक 100. आणखी भाग जातो का? या संख्येला पण भाग जातो. 3 एक 3, 3 7 21, 1 राहिला 15 झाले. 3 5 15 आणि राहिलेला 0. हे दोन्हीचा जे गुणाकार येईल ते आपलं उत्तर असेल. 4 0 0, 4 5 20, हातचेला 2, 20ला 0 हातचेला 2, 4 7 28 आणि हातचे 2 30. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 3000 मिळाली. तर त्या जे कपडे विकले त्या मालाची मूळ किंमत किती? 3000 रुपये होती. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नदीचा प्रवाह ताशी 8 किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने ते अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल? आता प्रवाहाच्या दिशेने पाहूया. प्रवाहाच्या दिशेने अंतर पार केलंय म्हणून प्रवाहाच्या दिशेने. तर आपल्या प्रवाहाचा वेग किती दिलाय? दिलेली किंमत प्रवाहाचा वेग दिला आपला 8 किलोमीटर प्रति तास आणि नावेचा वेग दिलाय. नावेचा वेग क्वेश्चन मध्ये किती? 12 दिलाय. प्रवाहाचा वेग काय असेल मग? हे प्रवाहाचा वेग आणि नावेचा वेग दोन्ही मिळून काय होईल? नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग होईल. म्हणजे 8 + 12 बरोबर 20 किलोमीटर प्रति तास. हे नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग. त्यानंतर आपल्याला हे काय मिळालं? 20 किलोमीटर प्रति तास. अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले. 20 किलोमीटर प्रति तासाने 2 तासात किती अंतर होईल मग? 20 दुनी 40 किलोमीटर. अंतर मिळालं आपल्याला किती? 40 किलोमीटर. तर नावेने अंतर पार केलेलं. पुढे काय म्हटलंय? तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल? आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पाहूया. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेला पार करण्यासाठी लागणारा वेळ. नावेचा वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास. आता हे प्रवाह त्याला हे करेल. समजा नाव आहे, नाव इकडे येते 12 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 8 किलोमीटर प्रति तास. म्हणजे प्रवाह नावेला मागे ढकलतो. म्हणजे अंतर हे मायनस, वेग हा मायनस होईल. त्याच्यातून मायनस जर केले 8 तर काय मिळेल आपला? 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तास आहे. आता त्या नावेला 40 किलोमीटर जायचं एकूण, तर किती वेळ लागेल? 40 किलोमीटर जायचंय. स्पीड आहे नावेची 4 किलोमीटर प्रति तास. 4 1 4, 4 1 4 आणि राहिला 0. तर त्या नावेला किती? 10 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचे आजचे वय किती? आई ही मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे काय फरक पडला याच्यामध्ये? गुणोत्तरात किती चा फरक आहे? 4 मधून 1 गेले, 3 राहिले. गुणोत्तरामध्ये 3चा फरक आहे. तर वयामध्ये कितीचा फरक पडला? तर 21 वर्षाचा फरक पडला. 21/3. 3 1 3, 3 7 21. म्हणजे एक गुणोत्तर बरोबर 7. म्हणजे मुलाचं वय जर 7 असेल तर आईचं किती असेल? 7 चौक 28 आणि वडिलाचं 7 5 35. आता जर पाहिलं आपण आई आणि मुलगा यांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे? तर 21 वर्षाचा. ठीक. आपला वडिलांचं वय विचारलंय. वडिलांचं वय किती आहे? 35 वर्ष. कसं काढलं आपण? या 7 न गुणून. कारण यांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे? गुणोत्तरामध्ये 3चा फरक आहे.
आणि वयामध्ये 21चा फरक आहे, त्याच्यावरून आपण हे 7 वर्ष काढलं. एक गुणोत्तर बरोबर 7 वर्ष. त्यांना जर याला गुणलं तर आपल्याला वडिलांचं वय मिळून गेलं. तर ऑप्शन क्रमांक वडिलांचं वय विचारलंय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित किंमत एकूण 101 रुपये आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलीच्या किमतीपेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे, तर पेन्सिलची किंमत किती? आता आपल्या पुस्तकाची किंमत माहित नाही आणि पेन्सिलची पण माहित नाही. आता पेन्सिल आहे, पेन्सिल आणि पुस्तक. आता पुस्तकाबद्दल एक माहिती आहे आपला की पुस्तकाची किंमत पेन्सिलपेक्षा 100 रुपयाने जास्त आहे. जर आपण पेन्सिलची किंमत x मानली तर पुस्तकाची किंमत किती होईल? 100 रुपयाने जास्त, म्हणजे x + 100. पेन्सिलची किंमत त्यापेक्षा पुस्तकाची किंमत 100 ने जास्त. आणि दोन्हीची जर बेरीज म्हणले, आपल्या दोन्हीची बेरीज किती होते? तर 101. आता हे समीकरण तयार झाले, याला सॉल्व्ह करूया. बेरीज करायची इथे दोघांची. x आणि x किती झाले? 2x बरोबर हे 101 आणि हे 100 प्लस आहे. पलीकडे गेल्यास काय साइन चेंज होते. तुम्हाला आताच सांगितलं होतं, गुणाकारात मध्ये पण साइन चेंज होतं आणि बेरीज वजाबाकीमध्ये पण होतं. समजा अलीकडे प्लस आहे, त्याला जर पलीकडे नेलं तरी संख्या काय होईल? मायनस होईल. अलीकडे जर मायनस असेल, त्याला जर पलीकडे नेलं तर संख्या प्लस मध्ये होते. आता ही संख्या प्लस आहे, त्याला जर पलीकडे नेला आपण बरोबर चिन्हाच्या, ती काय होईल? मायनस मध्ये. मायनस 100 झाले. मग x बरोबर 101 मधून 100 गेले, किती राहिले? तर 1 राहिला. आणि हे गुणाकारातील संख्या पलीकडे जर गेलं काय होईल? भागाकारामध्ये साइन चेंज झालं. मग x बरोबर 1/2. 1/2 ला कसं लिहू शकता आपण? 0.5 रुपये. हे काय x आपण पेन्सिलची किंमत मानली होती, म्हणजे पेन्सिलची किंमत 0.5 रुपये असेल. आणि पुस्तकाची किती असेल मग? हे पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 ने जास्त. 0.5 ही पेन्सिलची किंमत, त्यापेक्षा 100 ने जास्त, म्हणजे पुस्तकाची एकूण किंमत किती असेल? 100.5. आता दोन्हीची जर बेरीज केली आपल्याला मिळून जाईल 0.5 आणि 100.5. दोन्हीची बेरीज जर केली तर आपल्याला किती? 101 मिळेल. आपला पेन्सिलची किंमत विचारली तर पेन्सिलची किंमत आहे 0.5 रुपये किंवा 50 पैसे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे, तर जॉनचे वय किती असेल? सुरुवातीला बघा, आपल्या तिघांच्या वयाची सरासरी दिली, किती? 16 वर्ष. राम, श्याम आणि जॉन तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? याच्या सरासरीची गुणाकार 16 × 32, 16 × 48. तिघांच्या वयाची बेरीज किती झाली? 48. पुढे दोघांचे वय आहेत, राम आणि श्याम. यांच्या वयाची सरासरी 14 आहे. दोघं जण आहेत म्हणून 2 न गुणलं, 14 × 2 = 28. त्यांच्या वयाची बेरीज किती झाली? 28. याच्यामध्ये राम आणि श्याम आहे. याच्यामध्ये काय झालंय? जॉनचं वय एक्स्ट्रा ऍड झालंय, म्हणजे जर याच्यातून आपण हे मायनस केलं तर आपल्याला जॉनचं वय मिळून जाईल. 48 - 28. 48 मधून 28 गेले, 20 राहिले, म्हणजे जॉनचं वय किती असेल? तर 20 वर्ष. 20 वर्ष हे जॉनचे वय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? आता घड्याळ आहे समजा, घड्याळामध्ये किती? 10 वाजलेत म्हणतायत, 9 ते 10 आणि 2 वाजेपर्यंत आपल्याला विचारलंय किती वेळा ओलांडेल. आता सुरुवातीला कुठे वेळा ओलांडेल? काटा इथं आहे, 10 वाजता इथं एकदा ओलांडेल, पुन्हा काटा फिरून येऊ देतो, हा काटा इथपर्यंत जाईल, म्हणजे इथे कुठेतरी एक वेळेस ओलांडेल. दुसऱ्याकडे 12 वाजता एक वेळेस ओलांडेल. त्यानंतर 1:05 असं इथं कुठेतरी ओलांडेल. त्यानंतर इथं ओलांडणार नाही, 2 वाजता तो काटा इथंच असेल, म्हणजे आपला वेळ संपला. आपल्याला काय म्हटले? 10 ते 2 पर्यंत म्हटलंय, म्हणजे 2च्या पुढे जाता येत नाही. काटा किती वेळेस ओलांडलाय? 3 वेळेस. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने
प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील? जे 50 मीटर बाजू आहे चौरसाकृती मैदानाची, म्हणजे प्रत्येक बाजू 50 मीटर आहे. ही बाजू 50 मीटर, ही 50, ही 50, ही 50 आणि प्रत्येक 5 मीटरवर एक विद्यार्थी उभा केलाय. आता इथं पहिल्यांदा इथं 0 मीटरवर एक असेल, त्यानंतर 5 मीटरवर एक, 10 वर एक, 15 वर एक असेल, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 वर. म्हणजे किती विद्यार्थी राहिले? एक, हे 5 वर, 10 वर. या वरच्या लाईनमध्ये किती झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे वरच्या लाईनला 11 राहिलेत. मग खाली पण किती असतील? खाली पण 11 बसतील. आणि मधल्या लाईनला या 2, तर याच्यामधले हे 2 सोडून द्यायचे. इथला एक, इथला एक. 11 मधून जर 2 सोडून दिले, इथे किती राहतील? 9 बसतील, इथे 9. तर टोटल जर बेरीज केली, 11, 9, 20, हे 11, 9, 20. म्हणजे टोटल 40 विद्यार्थी बसतील. टोटल 40 विद्यार्थी. ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन, हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. हसीनाचं समजा घर आहे हे. हसीना घरातून निघाली आणि थेट पश्चिमेकडे, पूर्व पश्चिमेकडे गेली. पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तिथून तिने ती उजवीकडे काटकोनात वळली. काटकोनात म्हणजे 90 डिग्रीमध्ये उजवीकडे वर वळली. सरळ शाळेत गेली. आता इथे तिची शाळा आहे. पुढे काय विचारलंय? तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे? आता शाळेच्या दिशेला विचारलंय. इकडे कोणती आहे? आग्नेय, नैऋत्य, ही झाली आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, या झाल्या दिशा. आता तिचे घर कोणत्या? आग्नेय दिशेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 9 वाजता जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? तर घड्याळामध्ये किती? 9 वाजलेले आहेत. 9 वाजलेत. ही काटा ही कोणती दिशा दाखवत आहे? पूर्व दिशा दाखवत आहे. पूर्व. तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? आता हे काटा दिशा ऍक्च्युअल मध्ये कोणती आहे? पश्चिम दिशा. इकडे आहे पूर्व, म्हणजे याच्या काय झाली? विरुद्ध दिशा दाखवली. तर याला पण विरुद्ध करायचं. हे ऍक्च्युअल मध्ये उत्तर आहे, पण दाखवल कोणती? तो दक्षिण दाखवल. जसे याला उलट केले दिशा, इथं पण दिशा उलट होणार. ही दिशा आपण काय मानली? उत्तर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ती काय, प्रश्नानुसार काय होईल? ती दिशा दक्षिण होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल? आता एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार आहे म्हटले. 4 एप्रिलला गुरुवार आहे, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल? आता पुढचा गुरुवार कधी येईल? तर 7 दिवसानंतर, म्हणजे 4 मध्ये 7 जर ऍड केले तर 11 एप्रिलला दुसरा गुरुवार येईल. त्यानंतर 11 मध्ये 7 ऍड केले तर 18 एप्रिलला तिसरा गुरुवार येईल. 18 मध्ये 7 ऍड केले तर 25 एप्रिलला चौथा गुरुवार येईल. समजा आपला काय विचारलंय? शुक्रवार विचारलंय. मग याच्यामध्ये आणखी एक ऍड करायचा. गुरुवार नंतर एका दिवसानंतर शुक्रवार येईल, म्हणजे शुक्रवार कधी येईल? 26 आणि 1, 25 आणि 1, 26. 26 तारखेला शुक्रवार येईल, 26 एप्रिलला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे, सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. जर नाताळ दिनी सोनालीचा जन्मदिवस येतो तर संग्रामची जन्मतारीख कोणती? आता याच्या क्वेश्चन मध्ये 3 व्यक्ती आहेत. एक आहे संग्राम, दुसरा आहे जय आणि तिसरी आहे सोनाली.
आपलं वय तर कोणाचं एक्झॅक्ट दिलं का? सोनालीचं दिलंय. किती आहे? 25 डिसेंबर. नाताळ हा 25 डिसेंबरला असतो, म्हणजे सोनालीचं जन्मतारीख ही 25 डिसेंबर आहे. त्यानंतर काय म्हणलंय? सोनाली जे पेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. लहान आहे म्हणजे जे मोठा आहे. जे मोठा केव्हा होईल? सोनालीपेक्षा जर अगोदर जन्म झाला असेल तर. 5 दिवसांनी मोठी आहे म्हणजे जेची जन्मतारीख किती असेल? 20. 20 याच्यामध्ये 5चा फरक आहे, म्हणजे जे हा 5 दिवसांनी मोठा आहे सोनालीपेक्षा. संग्राम जे पेक्षा 5 दिवसांनी मोठा आहे. इथं पण काय? संग्राम हा जे पेक्षा 5 दिवसांनी मोठा आहे, तर म्हणजे आधी जन्माला पाहिजे. किती? 8 दिवसांनी म्हटलंय. 8 दिवसांनी आधी जर जन्मलं तर किती? 12 येईल. 20 मधून 8 गेले, 12 राहिले. संग्रामची जन्मदिवस किती असेल? 12 डिसेंबर. आपला विचारलं कोणाचा? संग्रामची विचारली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. 12 डिसेंबर हा संग्रामचा जन्मदिवस असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पुढचा प्रश्न, दिव्याने 19.5 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 300 ग्रॅम वांगी आणि 23 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम दोडका विकत घेतला, तर भाजी विक्रेत्याला तिला किती रुपये द्यावे लागतील? तिने जे वांगी घेतली ती 300 ग्रॅम घेतलीत आणि दर आहे वांग्याचा 19.5 आणि 300 ग्रॅम वांगी. आता 19.5 म्हणजे किती पैसे झाले? पैशामध्ये जर कन्वर्ट केलं तर 1950 पैसे. यामध्ये तिला किती वांगी भेटायला पाहिजे होते? तर 1000 ग्रॅम. तिने घेतलीत किती? 300 ग्रॅम. 1950 पैशामध्ये 1000 ग्रॅम वांगी येतात, तर 300 ग्रॅम वांगी किती पैशामध्ये येतील? तर माहित नाही म्हणजे क्वेश्चन मार्क. तिरपा गुणाकार करूया. काय होईल? 1950 गुणिले या दोन्हीचा तिरपा गुणाकार 300 छेदामध्ये हे दोन्हीचा तिरपा गुणाकार 1000. आता इथे एक्सची किंमत माहित नाही, काढायची म्हणून याला पुढे घेतलंय. याला सॉल्व जर केलं तर 1 2 3 शून्य कटले, वरचे 3 शून्य कटले. 3 5 1505 हातचीला 1, 3 9 27 हातचा 1 28 हातचीला पुन्हा 2 आले, 3 1 3 आणि हातचे 2 5, म्हणजे 585 पैसे. हे काय पैसे आहेत. याला रुपयामध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर काय? 2 पॉईंट इकडे द्यायचे, 2 घरं सोडून पॉईंट, म्हणजे आता किती झाले? 5 रुपये 85 पैसे तिला द्यावे लागतील. कशासाठी? वांग्यांसाठी. पुढे दोडका आहे. दोडक्याची किंमत आहे 23 रुपये प्रति किलोग्रॅम. तिनं अर्धा किलो घेतला. अर्धा किलो म्हणजे याचं अर्ध करायचं, 2 न भागलं तर 11.5 रुपये येतील. हे काय झाले? वांग्याचे पैसे, वांगे आणि खालचे दोडका. दोन्ही मिळून किती रुपये होतील? 5.85 आणि दोडक्याचे 11.5. 5 8 5 13 3 हातचेला 1 5 1 6 आणि हातचा 1 7. त्यानंतर हा 1. टोटल झाले 17.35 पैसे किंवा रुपये. 17 रुपये 35 पैसे असं पण म्हणू शकता याला. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती? आता इथे 3 संख्या आहेत. समजा ही झाली पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. आपल्या तिन्ही आहे कोणती तरी माहिती आहे का? कोणतीच संख्या माहीत नाही, फक्त आपल्याला सरासरी माहिती आहे. याला काय करूया? संख्या माहीत नाही मग एक्स मानूया. कोणतीला मानूया? एक्स एकीला. तर दुसऱ्या संख्येला जर आपण एक्स मानलं तर काय म्हटलंय? दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. मग पहिली संख्या जर एक्स असेल तर दुसरी संख्या किती असेल? एक्स प्लस 8, म्हणजे 8 ने मोठी झाली. इथं फक्त एक्स आहेत, एक्स प्लस 8 म्हणजे 8 ने मोठी. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी, तिसऱ्यापेक्षा 14 ने लहान आहे. इथं जी संख्या असेल त्याच्यापेक्षाही 14 ने लहान असेल, म्हणजे काय होईल? एक्स प्लस 8 हे, आणि ही किती? 14 ने मोठी होईल, तेव्हाच ही लहान होईल ना 14 ने, म्हणजे याची किंमत एवढी येईल. टोटल जर केलं किती होईल? एक्स प्लस 8 आणि 14 22. आता जर बघितलं आपण तर ही संख्या काय? दुसरी याच्यापेक्षा 14 ने लहान आहे आणि पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी. हे झालं आपलं समीकरण तयार. आता यांची सरासरी म्हणलंय आपल्याला. तिन्ही संख्यांची सरासरी 48 आहे. सरासरी कशी काढता आपण? 3 संख्या आहेत म्हणून 3 न भागायचं आणि सरासरी टोटल आहे यांची
48. आता याच्यापासूनच आपण हे बनवलंय, म्हणजे याला कॅन्सल करूया. आता बघा, हे 3 संख्यांची बेरीज असते सरासरी, म्हणजे तिघांची बेरीज केली, ही पहिली झाली, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या. 3x आहेत ना, 1 2 3 3x आणि 8 आणि 22 किती होतात? 30. छेदामध्ये 3 ला 3 बरोबर 48. तर काय होईल? भागाकारामध्ये आहेत, भागाकारातले पलीकडे नेलं तर काय होतील? गुणाकारामध्ये जातील. 3x प्लस 30 बरोबर 48 गुणिले 3. या तीन दोन्हीचा गुणाकार 48 गुणिले 3. 3 8 त्रिक 24 ला 4, हातचेला 2, 3 चौक 12, 12 2 14, 144 झाले. आता 3x बरोबर 144 प्लस 30 आहेत. प्लस असल्यास पलीकडे गेल्यास काय होते? आता अगोदर सांगितलं होतं, जर प्लस असेल तर पलीकडे जाऊन मायनस, मायनस असेल पलीकडे जाऊन प्लस, प्लसचं पलीकडे गेलं मायनस 30 झाले. एक्स बरोबर 144 मायनस 30, 144 मधून 30 गेले, 4 ला 4, 4 मधून 3 गेले, 1 राहिला आणि 1 ला 1, 114. इथं 3 आहेत, 3 हे गुणाकारामध्ये आहेत, कोणतंही चिन्ह नसते मध्ये, तर त्याला काय गुणाकार समजायचं. 3 गुणाकारात आहेत, तर गुणाकारात असेल तर पलीकडे जाऊन काय होतील? ते भागाकारामध्ये जातील. भागाकारामध्ये म्हणजे छेदामध्ये गेले. एक्स बरोबर किती? 3 1 3, 3 त्रिक 9, 2 राहिले, 3 8 24, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 38 मिळाली. एक्स काय मानलं होतं? पहिली संख्या. पहिली संख्या काय आहे? 38. पहिली संख्या मिळाली. दुसरी संख्या काय असेल? 38 प्लस 8, 38 प्लस 8 किती होईल? 38 आणि 8 46. दुसरी संख्या ही 46 असेल. तिसरी संख्या हे काय? 38 प्लस 22. तिसरी संख्या 38 आणि 22 60. तिसरी संख्या 60 असेल. तिन्ही संख्या मिळाल्यात. आपल्याला कोणती तिसरी विचारली? ऑप्शन क्रमांक 2, तिसरी संख्या ही 60 आहे. पुढचा प्रश्न, एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर कोणत्या प्रकारचा कोन होईल? काटकोन किती अंशचा असतो? तर काटकोन हा कधी पण 90 अंशचा असतो. आपल्याला जो कोन म्हणलाय तो काय? काटकोनापेक्षा 10 ने जास्त आहे. काटकोनामध्ये 10 ऍड केले तर काय? तो जो कोन दिला आपल्याला ते किती आहे? 100 अंशचा. तर तो कोणता प्रकार आहे? लघुकोन किंवा कशाला म्हणतात? लघुकोन, ज्याचे माप हे कमी असतं. कशापेक्षा? 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा कमी जर असेल माप तर त्याला काय? लघुकोन असं म्हटलं जातं. विशाल कोन कशाला? विशाल कोन, विशाल कोन म्हणजे ज्याचं माप 90 पेक्षा जास्त असेल. आणि जर 90 डिग्री असेल तर त्याला काय म्हणायचं? काटकोन. कमी असेल तर त्याला लघुकोन, जास्त असेल 90 पेक्षा विशाल कोन, आणि करेक्ट 90 डिग्री असेल ॲक्युरेट त्याला तर काटकोन म्हणायचं. आपल्याला दिलेला कोन कोणता आहे? 100 डिग्रीचा, म्हणजे हा काय आहे? 90 पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा कोन कोणता होईल? विशाल कोन होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एका कोनाचे माप त्याच्या कोटिकोनाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटिकोनाचे माप काढा. आता कोटिकोन कशाला म्हणतात? समजा एक कोन आहे 90 डिग्रीचा, याच्यामध्ये 2 कोन आहेत. हा एक कोन आहे, हा एक ए आणि बी. हा 60 डिग्रीचा आहे, हा राहिला किती असेल मग? 30 डिग्रीचा. जेव्हा दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती? 90 डिग्री येते, किंवा हा 30 डिग्री, हा 60 डिग्री, म्हणजे ए हा कोन बीचा कोटिकोन झाला आणि बी हा एचा कोटिकोन. दोन्ही एकमेकाला कोटिकोनामध्ये असतात. आपल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? एका कोनाचे माप त्याच्या कोटिकोनाच्या मापाच्या चौपट आहे. कोणाचं माप दिलं नाही, आपल्याला म्हटलंय एक कोन आहे ज्याचे माप किती? कोटिकोन जर एक्स मानलं तर त्याचं माप किती येईल? चौपट, म्हणजे 4 पट आहे. तर कोटिकोनाचे माप काढा. आपल्याला माहित आहे कोटिकोनाचे माप किती असते? दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज 90 डिग्री असते. हा झाला एक कोन, हा दुसरा कोन. 4x आणि x किती होतील? दोन्ही 5x बरोबर 90. x बरोबर 90 छेदामध्ये हे गुणाकारातील 5 खाली भागाकारामध्ये येतील. x बरोबर 5 1 5, 5 1 5, 4 राहिले, 5 8 40, x ची किंमत 18 मिळाली. दुसरा कोन किती असेल मग? तो 18 डिग्रीचा. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे.
त्यानंतर वर्तुळाचा परिघ 154 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? तर परिघ कशाला म्हणतात? वर्तुळ आहे समजा, ही जी बाह्य बाजू आहे याची लांबी जेवढी असेल तर त्यालाच परिघ असं म्हटलं जातं. आणि परिघाचं सूत्र काय आहे? परिघ बरोबर 22/7. 22/7 काय? तर ही पायची किंमत आहे, पायची व्हॅल्यू, गुणिले क्वेश्चन मध्ये काय दिलंय? परिघ दिलाय तर त्याचा व्यास विचारलाय, हे झालं व्यास. हे झालं परिघाचं सूत्र. परिघ बरोबर 22/7 गुणिले व्यास. सूत्रानुसार परिघ दिला आपला 154. आता इथं नियम वापरायचे, इज इक्वल टूचे. पलीकडे जर भागाकारामध्ये असेल इकडे आलं गुणाकारामध्ये, एक भागाकारामध्ये आहे त्याला इकडे आणलं गुणाकारामध्ये, 22 गुणाकारामध्ये त्याला जर इकडे आणलं तर ते भागाकारामध्ये जातील. बरोबर. संख्या सगळ्या इकडे आणल्या, व्यास फक्त एकटा राहिला. त्याला भाग देऊया. 22 एक 22, 22 सत्त 154, 7चा भाग जातो, 7 7 49, 49 म्हणजे व्यास बरोबर किती? 49. व्यासाची किंमत आपल्याला 49 मिळाली, 49 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे. वर्तुळाकार क्रीडांगण आहे ज्याची त्रिज्या आहे 49 मीटर. क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? कुंपण हे 5 पदरी घालायचं आहे, 5 पदरी कुंपण. आपल्याला याची लांबी काढावं लागेल. आता कुंपणाची एक पदर घालायचं म्हणजे तरी काय आपल्याला हे काढावं लागेल लांबी, याला काय म्हणतात? परिघ म्हणतात. त्यासाठी वर्तुळाचा परिघ काढावा लागेल. परिघ बरोबर आताच आपण पाहिलं सूत्र काय? 22/7 गुणिले व्यास. व्यास म्हणजे दोन्ही बाजू झाल्या, इथून इथपर्यंत. आपल्याला काय अर्थच फक्त हे दिलंय, रेडियस दिलंय. याला कसं लिहू शकता? 2 गुणिले आर. आर म्हणजे रेडियस. आता याला किमती ठेवूया. परिघ बरोबर 22/7 गुणिले 2 गुणिले 49 मीटर रेडियस. 7 एक 7, 7 7 49. परिघ बरोबर 7 दुनी 14, 14 गुणिले 22 किती होतील? हे 14 झाले. 14 दुनी 28 ला 8, हातचेला 2, 14 दुनी 28, 29 30. म्हणजे परिघ झाला 308 सेंटीमीटर, 308 मीटर, कारण हे मीटर मध्ये आहे. आपल्याला किती? 5 पदरी कुंपण घालायचंय. एक वेळेस एक पदरी कुंपण घातलं म्हणजे 308 मीटर होईल. 5 पदरी घालण्यासाठी किती लागेल? 5 चौक 20 0, 85 40 0, हातचेला 4, 4 ला 4, 5 त्रिक 15, 1540 मीटर एवढी तार लागेल कुंपण घालण्यासाठी. आता एक मीटर घालण्यासाठी किती? 50 रुपये लागतात. त्याला 50 ने गुणूया. काय होईल? 0 ला 0, 5 चौक 20 0, हातचेला 2, 5 5 25 आणि 2, 27 7, हातचेला 2, 5 1 5 आणि 2 7, आणि एक राहिला 0 इथं. किती मीटर? तर 77,000 रुपये लागतील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा, वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढ होईल? आता इथे ट्रिक लक्षात ठेवायची. काय? 7 14 44 154 हे झाला त्रिज्या वर्तुळाची म्हणजेच रेडियस. त्यानंतर हा झाला व्यास. त्रिज्येपेक्षा व्यास कधी पण दुप्पट असतो. त्यानंतर हा होईल परिघ, आणि हे झालं क्षेत्रफळ. त्रिज्या जर दुप्पट केली म्हणजे 14 केली तर व्यास पण दुप्पट होईल. व्यास पण काय? दुप्पट होईल. 14चा 28. परिघ पण दुप्पट होईल, 44चा 88. पण इथं चेंज होईल. इथं काय होईल? आता दुप्पट आहे म्हणजे याच्या वर्गाच्या प्रमाणात होईल. 2चा वर्ग किती येतोय? 4. म्हणजे ही काय होईल? क्षेत्रफळ चौपट होईल. आपल्याला तेच विचारले किती पट होईल? तर 4 पट होईल. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा, त्याचा पुढचा क्वेश्चन पाहूया लगेच. एका त्रिकोणाचे कोणाचे गुणोत्तर 2 3 4 आहे तर त्याचा सर्वात लहान
व सर्वात मोठा कोन यातील फरक काढा. आता त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 2 आस 3 आस 4 त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते तर 180 डिग्री असते, आपल्याला माहित आहे. म्हणजे तिन्ही कोन किती होतील 180 डिग्री. 2x 3x 4x. x कशामुळे घेतले आपल्याला कोन एक्झॅक्ट माहित नाही म्हणून x घेतले. तर लहान कोन व सर्वात मोठा कोन यांतील फरक. आता बेरीज जर केली तर याची किती आहे पाहिजे 180. 2x आणि 3x 5 5 आणि 4 9 टोटल झाली 9x बरोबर 180 डिग्री. x बरोबर 180 भागिले गुणाकारातील 9 भागाकारामध्ये गेले 9 1 9 9 2 18 राहिला 0. x बरोबर 20 म्हणजे x ची किंमत आपल्याला 20 मिळाली. आता हा झाला पहिला कोन. पहिला कोन किती असेल x च्या जागी जर 20 ठेवलं तर 20 दुनी 20 ठेवलं 20 दुनी 40 होईल पहिला कोन. त्यानंतर x च्या जागी जर 20 ठेवलं पुन्हा 20 त्रिक 60 दुसरा 60 डिग्री. x च्या जागी जर 20 ठेवलं 20 चोक 80 हे झाला 80 डिग्री. जर आपण तिन्हीची बेरीज केली तर आपल्याला 180 मिळेल. बघा 40 हे 80 आणि 40 140 आणि हे 40 180. आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारले सर्वात मोठा व सर्वात लहान कोन यांतील फरक. सर्वात मोठा कोन आहे 80 डिग्रीचा, सर्वात लहान कोन आहे 40 डिग्रीचा. या दोघांमधील फरक कितीचा आहे तर 40 डिग्रीचा फरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे, तर कर्णाची लांबी किती. आता इथे पायथागोरसचा थेरम वापरायचा. काटकोन त्रिकोण आहे त्याची एक बाजू. तर पायथागोरसचा थेरम काय आहे तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग गुणिले उंचीचा वर्ग, पाया वर्ग प्लस उंची वर्ग. आपल्या कर्णाची लांबी आता हे जी दोन बाजू दिल्यात एक 7 सेमी आणि दुसरी 24 सेमी आहे. एकाला पाया मानूया एकाला उंची मानूया. पाया 24 24 चा वर्ग त्यानंतर उंची 7 7 चा वर्ग. आपल्या कर्णाची लांबी मिळून जाईल कर्ण वर्ग बरोबर 24 चा वर्ग 576 प्लस 7 चा वर्ग 49. दोन्हीचं जर बेरीज केली तर किती होईल 625. कर्ण वर्ग बरोबर 625. तर कर्णाची लांबी विचारलंय. आता हे जर वर्ग कॅन्सल केला तर याचं वर्गमूळ घ्यावं लागेल आपल्याला. 625 चे वर्गमूळ किती येते 25 म्हणजे कर्ण हा 25 सेंटीमीटर असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9.99 मीटर 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल. आता हे मीटरमध्ये आहे याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. कसं होईल 9 मीटर म्हणजे 900 मीटर आणि वरचे 99 सेंटीमीटर. हे काय होईल 999 सेंटीमीटर. याच्यातून काय 9 सेंटीमीटर तुकडा कापून घेतला तर किती राहील 9 मधून 9 गेले 0 9 ला 9 आणि 9. आपलं उत्तर कशामध्ये आहे मीटरमध्ये आहे. 990 सेंटीमीटर म्हणजे किती 9.90 मीटर किंवा 9.9 मीटर. ऑप्शन क्रमांक 2 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न. तुषारने 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लिटर होता तर त्या महिन्यात त्याने एकूण किती रुपये बिल दिले असेल. आता 1996 हे काय लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये जे फेब्रुवारी महिना आहे त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. म्हणजे त्याने 29 दिवस दूध घेतले. 29 दिवस दररोजचं किती 1.5 लिटर म्हणजे 1.5 लिटर दूध घेतले. तर महिन्यामध्ये किती लिटर दूध होईल 15 9 135 ला 5 हातचेला 13 15 दुनी 30 30 13 43. एक घर सोडून पॉईंट आहे एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजे त्याने टोटल 43 लिटर दूध घेतले. दुधाचा दर काय एका लिटरला 36 रुपये तर 43.5 लिटरला किती होईल एका लिटरचे 36 गुणलं तर काय मिळेल आपल्याला 6 पंच 30 0 हातचेला 3 6 दुनी 12 7 18 18 आणि 3 21 ला 1 हातचेला 2 6 चोक 24
24 आणि 2 26 प्लस 3 5 15 5 हातचेला 1 3 3 9 हातचा 1 10 0 पुन्हा हातचेला 1 3 12 आणि हातचा 1 13 0 6 6 5 1 म्हणजे एक घर सोडून पॉईंट आहे, एक घर सोडून पॉईंट दिला. 1566 रुपये एवढं त्याला बिल द्यावे लागेल. ऑप्शन क्रमांक 2 इथं आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 560 मीटर लांबीची दोरी. 1 मिनिट. ,560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली. दोरीची लांबी आहे 560 मीटर, जिला 7 ठिकाणी कापायचं आहे. तर तयार झालेल्या तुकड्यापैकी 4 तुकडे जोडले तर त्याची एकूण लांबी किती मीटर होईल. आता एक दोरी आहे, समजा त्या दोरीला एकदा जर कापलं तर याच्यामध्ये किती तुकडे मिळतील आपल्याला 2. आता आपण 560 मीटरची दोरी आहे, 7 ठिकाणी कापली म्हणजे आपल्याला किती 8 तुकडे मिळतील. एका तुकड्याची लांबी किती असेल मग 8 7 56 तर 70 मीटर असेल एका तुकड्याची लांबी. आपला काय म्हटलंय, जे 4 तुकडे आहेत, 4 तुकडे, एका तुकड्याची लांबी 70 मीटर, तर या 4 तुकड्याची लांबी किती होईल टोटल 7 चौक 28 आणि राहिलेला 0, तर त्यांची टोटल लांबी होईल 280 मीटर. इथं ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा दुसरा क्वेश्चन, पुढचा प्रश्न. एका खोलीमध्ये 30 सेमी लांब 30 सेमी रुंद 30 सेंटीमीटर लांब 30 सेंटीमीटर रुंद आणि 150 अशा 150 फरशा बसवल्या. लांबी रुंदी ही सेंटीमीटरमध्ये आहे. पुन्हा काय म्हटलंय, त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे तर रुंदी लांबी आहे 4.5 मीटर. आपल्या रुंदी विचारली आहे. हे मीटर आहे, मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 4 मीटर म्हणजे 400 मीटर, 400 सेंटीमीटर आणि वरचे 50 5 यानी 50 सेंटीमीटर. काय होईल 450 सेंटीमीटर. आपण एक दोन्हीचं सेम केलं, वरी पण सेंटीमीटर खाली सेंटीमीटर. आता आपण कट करू शकतो. खालचा 1 0 वरचा 1 0 कट झाला. 15 1 15 15 त्रिक 45 3 1 3 3 1 3 आणि राहिलेला 0. 10 3 30 आणि राहिलेला 1 0 म्हणजे टोटल 300 होते याचा गुणाकार. रुंदी किती असेल 300 सेंटीमीटर. आपलं उत्तर जे दिलंय ते आहे मीटरमध्ये. 300 सेंटीमीटर म्हणजे किती 3 मीटर. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाच मीटर गुणिले 20 सेंटीमीटर बरोबर किती चौरस मीटर. किती चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर मधले चौरस सेंटीमीटर. 5 मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल किती होईल. 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर. 1 मीटरचा किती 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. जसं 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर आणि हे 20 सेंटीमीटर. 5 दुनी 10. त्यानंतर राहिले 3 शून्य, हे 1 आणि हा 1, हे 2 आणि हा 1 3. 1 2 3 किती होईल तर 10,000 चौरस सेंटीमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 20 मीटर लांब 10 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल खड्ड्यात काढलेली माती 25 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरवायची आहे. तर त्या रस्त्याची जाडी किती असेल. आता इथे जर जाडी आपल्याला मिळून जाईल. सॉल्व करू याला. 5 1 5 5 5 25 5 1 5 52 चौक 20 4 दुनी 8 4 1 4 2 1 2 2 5 10 म्हणजे फक्त 5 राहिले. तर त्या रस्त्याची जाडी ही 5 मीटर असेल. 5 मीटर. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, पर्सेंटेज काढायचं आपल्या या क्वेश्चन मध्ये. एका संख्येच्या 2/25 म्हणजे किती टक्के. टक्के कसे काढता आपण, कधी पण 100ला काढता म्हणून 100 न गुणून टाकायचं. काय होईल
25 एक 25, 25 चौक 100, 4 दुनी 8, 2/25 बरोबर किती? 8% होतील. या व्हिडिओमध्ये आपण काय मुंबई शहर पोलीस 2023 मध्ये जे विचारण्यात आलेले गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन पाहिले आहे. अशाच प्रकारच्या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.